विकास भैरपूर गावात आपले आई बाबा, बायको पुष्पा आणि मुलगा विराट यांच्यासोबत राहत होता. तो एक इलेक्ट्रॉनिक्सची दुकान चालवत होता. विकासचे बाबा बिमार असायचे आणि त्याची बायको आणि आई रोज तू मय करत राहायची. एक दिवस, ऐकलं का सुनबाई, जरा माझी कपाटातली नवीन साडी दे ग. अहो सासूबाई, मी थोडी कामात आहे, तुम्हीच उठून पहा ना. तुम्ही बसला तर आहात ना फक्त. अगं सरळ सरळ बोल ना की तुला कामच करायचं नाहीये. माझं बसलेलं तुला बघवतच नाही. माहित आहे तर बोलतीस कशाला. त्याच वेळेला महिला मंडळाच्या काही बायका कमलाच्या घरी येतात. त्या बायका कमला आणि तिच्या सुनेला श्रावण महोत्सवामध्ये येण्याचं निमंत्रण देतात. तेव्हाच पुष्पा स्वयंपाक खोलीतून बाहेर येऊन त्या बायकांसोबत बसून जाते आणि त्यांच्यासोबत गोष्टी गप्पा सुरू करते. माझी सुनबाई येऊ नाही शकणार, ती खूप कामामध्ये व्यस्त असते. अरे सासूबाई, तुम्ही काळजी नका करू, मी सगळं व्यवस्थित करेल आणि नंतर येईल. सासू सुना एकमेकांना ताने मारतात आणि भांडू लागतात. हे बघताच महिला मंडळी म्हणतात, तुम्ही दोघं एकमेकांसोबत पहिल्यांदा बोला आणि नंतर या. हो काकी, खरंच बोलते ते. 100तली 1 गोष्ट आहे ती काकी. आता तर तुमचं वयही झालंय, आता तर पुष्पालाच अशा पार्टींना जायला पाहिजे. तू एकदम खरं बोलली कविता. अरे तुमची नवीन पिढी म्हाताऱ्यांची उपस्थितीचं महत्व काय समजेल, पण आमचं जाणं खूप महत्वाचं असतं. हो काकी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. ठीक आहे, आम्ही आता जातो. प्रोग्राम दुसऱ्याच दिवशीचा असतो. दोन्ही सासू सुना भांडण करून तयारी सुरू करतात. पण याच मधात पुष्पाच्या सासऱ्याची तब्येत अचानक खराब होते. सासूबाई, तुम्हाला वडिलांची काळजी घ्यायला पाहिजे आणि प्रोग्रामला नाही जायला पाहिजे. सुनबाई, ही गोष्ट मी तुला बोलणार होते. तू ह्या घराची सून आहेस, त्यासाठी घरात राहा आणि तुझ्या सासऱ्यांची सेवा कर. दोघांची तू मै ऐकून कमलाचा नवरा जितेंद्र बोलतो, तुम्ही दोघी जण जा, मी ठीक आहे, मला काहीच नाही झालंय. नाही बाबा, मी थांबते. हो, बरं झालं, तू जा सुनबाई, मीच थांबते घरी. अरे तुम्ही दोघी जण जा, मी बिलकुल ठीक आहे. हे ऐकताच दोघीही खुश होतात आणि आपली तयारी करायला निघून जातात. सुनबाई, तू काय घालणार आहेस? बघेल आई, साडीमध्ये जे काही चांगलं असेल तेच घालेल. काही पण घाल, माझ्यापेक्षा कमीच दिसशील. हो सासूबाई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तुम्ही तयार होऊन जावा तर, नंतर मी येते सगळी कामं आवरून. हो सुनबाई, मी चालले. मला माझी साडी पण दाखवायची आहे ना सगळ्यांना. कमला तयार होऊन उत्सवात चालली जाते. त्यानंतरच पुष्पा पण निघते. सगळेजणी पुष्पाची साडी बघून तिची खूप तारीफ करतात. हे बघताच कमलाला खूप जलन होते. सुनबाईने तर माझ्याशी खोटच बोलली. नवीन साडी घेतली आणि मला माहितही नाही. थांब, हिला तर आता घरी जाऊनच बोलेल. अहो कमला काकी, तुमच्या सुनेने तर खूप चांगली साडी घातली आहे. खूप महागाची वाटते, पण तुमची साडी तर खूप जास्त सिंपल आणि भकास वाटतेय. कमला घरी वापस येते तर बघते की जितेंद्र चक्कर येऊन खाली पडलेला आहे, ज्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये जखम झाली असते आणि पाय पण मोडलेला असतो. जितेंद्रच्या खर्चामध्ये खूप जास्त खर्च होतो. दुसरीकडे पुष्पाचा मुलगा विराट आता मोठा झालाय. आता त्याच्या अभ्यास आणि घराच्या खर्चामुळे विकासला खूप टेन्शन होऊ लागली होती. आणि या दरम्यानच सासू सुनेचं भांडण नाही थांबत असतात. एक दिवशी, यांची ही हाल फक्त सुनबाईमुळे झाले आहेत. सासूबाई, हे तुम्ही काय बोलताय? मी काय केलं आहे? हे सगळं तर तुमच्यामुळेच झालं आहे. अरे तुम्ही दोघी जणी चुप राहा. एकतर घर चालवण्याचं टेन्शन आणि वरतून तुमचे भांडणं. इथे राहणंच बेकार आहे. हो ना, तुम्हीच बरोबर बोलताय. सासूबाई तर रोज रोज फक्त भांडणं करतायत माझ्यासोबत. चुप कर आई, तू तर म्हातारी झाली आहे. तिला तर समज नाही, पण तू तर समजदार बन. चला, चांगलं झालं. काय उत्तर दिलं माझ्या मुलांना. जास्त टेन्शन असल्यामुळे विकासचं मन कामात लागत नव्हतं आणि घरात गरिबीची स्थिती
वाढतच चालली होती. नंतर काही दिवसातच दिवाळी पण आली. पुष्पाने आपल्या मैत्रिणीकडून ऐकलं होतं की धनतेरसच्या दिवशी चिमटा विकत घेतल्याने गरिबी कमी होते. त्यासाठी पुष्पा बाजारात जाते. भैया, मला तो चिमटा द्या ना जरा. अरे ताई, हा चिमटा थोडा तुटलेला आहे, राहू द्या. तुम्ही ना दुसरं दुकान शोधा. नाही भैया, मला तोच द्या. माझ्याकडे जास्त पैसेही नाहीयेत. दुकानदार कमी पैशामध्ये तो चिमटा तिला देऊन देतो. ती तो चिमटा घेऊन घरी येते आणि त्याला मारून सरळ करते, ज्यामुळे तो चिमटा जादूचा बनतो. अरे, आज बाजारातून काय आणलंय? पूजाचं सामान घेतल्यानंतर पैसेच राहिले नव्हते, तर मी एक तुटलेला चिमटा घेऊन आले. पण नंतर मी त्याला मारून सरळ बनवलं. ठीक केलंयस तू. माझी तर आता जास्त कमाई पण नाही राहिली. खूपच टेन्शन आहे घर आणि विराटला घेऊन. विकासची ही गोष्ट ऐकून भरलेल्या डोळ्यांनी पुष्पा स्वयंपाकघरात जाते. तिथेच तो चिमटा ठेवलेला असतो. पुष्पा रडतच किचनचे डब्बे चेक करत असते, तर सगळे डब्बे खाली असतात. हे देवा, आता काय बनवू? घरात तर किराणा पण नाहीये. पुष्पा काहीतरी मागायला शेजारी जाते, तेव्हा किचनमध्ये जादुई चिमट्याने सगळे डब्बे भरले जातात. तिकडे शेजारी पुष्पाला काहीच नाही मिळत. ती परत येऊन पुन्हा आपल्या किचनमध्ये बघते, तर सगळे डब्बे भरलेले असतात. भरलेल्या डब्याला बघून ती विचार करते की विकास घेऊन आला असतील आणि ती जेवण बनवायला लागते. जेव्हा ती स्वयंपाक करून सगळ्यांना वाढते, तेव्हा विकास म्हणतो, अरे, एवढं सारं कुठून आणलंय? हे सगळं तुमच्या कष्टामुळे आलेलं आहे. अचानक सगळेजण हसायला लागतात आणि ती गोष्ट तिथेच राहून जाते. कोणीच लक्ष देत नाही की किराणा कुठून आलाय. पुष्पा, आई, विराट, लवकर या, बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. अरे वा, आज तर तुम्ही खूप आनंदी आहात. हो पुष्पा, आज दुकानावर खूप जबरदस्त विक्री झालीये. विकास सगळ्यांना गिफ्ट देतो. पुष्पा आणि आईसाठी साडी घेऊन आलेला असतो. कमला पुष्पाची साडी बघून जळू लागते. सुनबाई, तुझी साडी तर खूप चांगली वाटतीये. मला दे ना. हे काय सासूबाई, तुम्हाला प्रत्येक वेळी माझीच साडी आवडते. मी नाही देणार. पुष्पा किचन मध्ये जाऊन साडी लपवते आणि त्याच्यावर चिमटा ठेवते. तेव्हा कमला किचन मध्ये येऊन त्या साडीला शोधून काढते आणि त्या दोघांमध्ये भांडणं होऊ लागते. भांडत भांडत त्या दोघीही हॉलमध्ये येतात, जिथे जितेंद्र बेडवर लोटलेला असतो. तेव्हा त्या दोघींच्या भांडणामध्ये साडी खाली पडते आणि चिमटा जितेंद्रच्या शरीरावर पडतो. सासूबाई, हे तुम्ही काय केलं? सुनबाई, हे तुझ्यामुळे झालंय. अरे देवा, या दोघींना केव्हा अक्कल येणार? केव्हा ह्या दोघी चांगल्यानं राहणार? हा सासूबाई, तुम्ही घालण्यासाठी माझी साडी घ्या. नाही सुनबाई, ही अशी भारी साडी तुमच्यासारख्या मुलींना शोभते. तूच घाल हिला. अच्छा, आज तुम्हा दोघांची मैत्री झाली. जितेंद्रची ही गोष्ट ऐकून सासू सुना जितेंद्रकडे बघत असतात. बाबा, तुम्ही ठीक झाला? हा काय चमत्कार झाला? सुनबाई, असं वाटतं ह्या चिमट्याचं त्यांच्या अंगावर पडल्यामुळे हे ठीक झाले आहेत. हो सासूबाई, मलाही असंच वाटतंय. ह्या चिमट्यामध्येच काहीतरी आहे. ज्यावेळेस पासून तो आपल्या घरी आला आहे, त्यावेळेस पासून घरामध्ये सगळं चांगलं होतंय. तेव्हा विराट आणि विकास घरी येतात आणि घरातली खुशी बघून आश्चर्यचकित होतात. आणि तेव्हा चिमटा बोलू लागतो, होय ताई, मी एक जादुई चिमटा आहे, ज्याने तू मला ठोकून सरळ केलं होतं आणि त्यामुळे मी तुझ्या बिघडलेल्या घरच्या स्थितीला चांगलं करतोय. हे ऐकताच सगळेजण खुश होतात आणि त्या चिमट्याच्या मदतीने सगळ्या लोकांची मदत करून खुशीने राहू लागतात.